गुड मॉर्निंग मित्रांनो, मी जनार्दन काशीद आणि स्वागत करतो तुमचं आपल्या JK7598 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज वार आहे मंगळवार आणि तारीख आहे आज, एक मिनटं तारीख विसरलो मी, 14 तारीख आहे. सॉरी मित्रांनो, तारीख विसरायला नाही पाहिजे, आजची तर महत्त्वाची तारीख आहे. आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे. तर सर्वांना बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, आज आपल्याला एक पर्सनल बुकिंग आहे. मी रात्री जसं कालच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो तशी आपल्याला एक ह्याची संगमेश्वरची पर्सनल बुकिंग आहे. गेल्या आठवड्यामध्ये आपण ज्या कस्टमरला सोडायला गेलो त्यांनाच परत त्यांचेच नातेवाईक आहेत ठाण्यावरून, त्यांना परत आपल्याला संगमेश्वरला ड्रॉप करायचं आहे आणि ड्रॉप करून रिटर्न यायचं आहे. तर व्हिडिओ आजचा मजेशीर होणार आहे. तुम्ही जर आपल्या व्हिडिओमध्ये नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला, आणि आपलं चॅनल जरा ग्रोथ करायचं आहे. सबस्क्रायबर कमी होत आहेत मित्रांनो, आपल्याला पटापट 1000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत. या पद्धतीनं तुम्ही माझ्यासाठी फक्त एवढंच करा की एक सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओ बघत असाल तर नवीन. आणि आपल्या चॅनलवरती या ओला उबेर रिलेटेड अर्निंग प्लस पर्सनल बुकिंग आणि काही मोटिवेशनल व्हिडिओ, म्हणजे जसं की एखादं माणूस खचलेलं असतं किंवा टेन्शनमध्ये असतं किंवा काही असतं, त्याच्याबद्दल आपण थोडंफार आपला अनुभव, आज 30-40 वर्ष झाली, म्हणजे 20 वर्ष झाली मी मुंबईमध्ये, तो आपला अनुभव आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांसोबत शेअर करत असतो. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आता 7 वाजलेत, 1 मिनिट बघू शकता तुम्ही, 7 वाजलेत आणि आपण ट्रिप पण 0 केले. पेट्रोल 3 कांडे, CNG 6 कांडे. तर आता आपण ठाण्याला पिकअप करून रिटर्न येऊन पनवेलच्या बाहेर पडल्यानंतर तिथं कुठेतरी CNG भरणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. जातो आता मी ॲक्च्युली 3 ॲप चालू केलेत कारण माझ्याकडे रिचार्ज आहे, पण कोणती बुकिंग लागेल काय सांगू शकत नाही, अजून तर काय वाजलेलं नाही सध्या. पण एखादी चांगली बुकिंग जर ठाण्या साईडची भेटली तर आपला CNGचा खर्च निघेल. बघूया, प्रयत्न करतोय तसा. समजा इथून नाही वाजली तर खारघरमधून तर एखादी नक्की वाजेल ठाण्याची बुकिंग. तर भेटू. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण पोचलो आहे ऐरोलीला. रोड पाहिलेला होतो आणि तिथून आपण पुढे येत असताना मग खारघरवरून एक आपल्याला डायरेक्ट एक्सक्लुझिव्ह प्रायोरिटीची ट्रिप आली. मी देतो स्क्रीनशॉट इथे. 353 रुपये आपल्याला भेटलेले आहेत, 350 रुपये. पण ठीक आहे ना, चला. MT येणार होतो आपण, MT येण्यापेक्षा आपल्याला तेवढे तरी भेटले. तर आता कस्टमरच्या लोकेशनला कस्टमरला ड्रॉप केले. 30 किलोमीटर गाडी चालली, 8:15 झालेत आणि आपल्याला 8:30 पावणे 9पर्यंत ठाण्याला पोचायचं, म्हणजे मुलुंडच्या पुढे जायचं कस्टमरला त्या नवीन पिकअप करायला. तर ठीक आहे, आता इथून युटर्न घेतो आहे मित्रांनो. 1 मिनटं. आता इथे पुढे काय ऐरोलीत नाश्ता वगैरे मिळतो का बघतो, थोडासा नाश्ता करतो, कारण घरून काय आपण काही खाल्लं नाही आणि आपल्याला लांब जायचं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ कंटिन्यू राहा, शेवटपर्यंत राहा. आज टोटल किती किलोमीटर गाडी चालते, आपले किती भाडं होतं आहे आणि किती खर्च होतो आहे आपला CNGचा वगैरे, आणि किती शिल्लक राहत आहेत, हे टोटल या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल. तर भेटूया आपण आता कस्टमरच्या लोकेशनला. फोन केलेला, आलेत कस्टमर. इकडं गल्लीमध्ये रस्ता आहे, थांबलो आपण आता. या समोर कस्टमर पण आले. कस्टमरनी हे बघा, इथं गल्लीमध्ये आपण आहे. खूप रिच कशी गल्ली आहे काय माहिती. झालं कस्टमरचं बोलणं, एक 5-10 मिनटात येत आहेत. त्यांना घेऊन आपण डायरेक्ट गो टू संगमेश्वर. CNGला थांबलं मित्रांनो. 474 रुपयाचा पहिला CNG बसला. ते महाडचं विसावा होतं, ते विसावा पहिलं ते चांगलं चालायचं. नाही, आता ते खाली गेलं ना, या रस्त्यापासून लांब झालं ते. आली आहे काय? पद्धतीनं मित्रांनो, आपण आता थांबलो इथं माणगावला जेवण करण्यासाठी. इथं गाडी लावली पार्कला आणि इकडं एक हॉटेल आहे रोडच्या त्या साईडला, बाळाराम म्हणून. तिथं कस्टमर गेले जेवायला. आपल्याला पण बोलवलं आहे त्यांनी जेवायला. जातो आहे आपण पण आता.
गाडी लावली इथं 20 रुपये पार्किंग आणि आता आपण जाऊया तिकडे पलीकडे. खूप गरम होतं मित्रांनो. AC मधून बाहेर आलो ना एवढं असं गरम व्हायला लागलं की विचारू नका. आलोय मित्रांनो जेवण करून आपण आता गाडीमध्ये बसतो. खूप गरम होतंय. एक मिनटं. केलं जेवण आपण. मस्तपैकी राईस प्लेट खाल्ली. चांगली होती राईस प्लेट. काय आता रेट काय माहिती नाही किती आहे काय, पण राईस प्लेट तर चांगली होती. खूप गरम होतं मित्रांनो. एवढी उष्णता आहे ना बाहेर निघाल्यानंतर. मगाशी मला एवढं गरम झालं. गरम होतं मगाशी जरा मला वाटलं थोडंसं आहे, पण नाही गरमीच खूप आहे. आत AC मध्ये असल्यामुळे काय वाटलं नाही. बाहेर उतरल्यावर खूप गरम झालं. तर आता जेवण झालं आहे. आता वाजलेत मित्रांनो 1:51 आणि इथून जवळजवळ 130 ते 40 किलोमीटर असेल कस्टमरचं लोकेशन. तर आता इथून 2-2.5 तास लागतील आपल्याला. आता एकदा CNG भरावं लागेल. ऑलरेडी 4 कांडे आहेच आपल्याकडे, पण कुठेतरी रस्त्यात भेटला तर एखादा CNG भरू आणि मग डायरेक्ट कस्टमरला ड्रॉप करून मग आपल्या रिटर्न परतीच्या प्रवासाला लागायचं आहे. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो. आता संगमेश्वरला जायचं. तिथून पुढे 10 किलोमीटर आहे मित्रांनो संगमेश्वर. बघूया आता काय किती वेळ होतो त्याच्यावरती, किती वाजता पोहोचतोय. रिटर्न यायला परत आपल्याला उशीर नको व्हायला. कारण जर लवकर आलो तर मला मानगाव वगैरे खेड इथून पोलादपूर किंवा महडवरून सीटा भेटतील पनवेलच्या. त्यात तेवढेच माझे CNGचे पैसे निघतील. पण बघूया चला दोन्ही गोष्टी. कारण की आपण काय फिरायला आलो नाही. फिरायला आल्यानंतर आपण सगळं एक्सप्लोर करू शकतो, पण आपण काय फिरायला आलो नाही. कस्टमरला सोडायला आपल्या कामाधंद्यासाठी आलो आहे. तर ठीक आहे मित्रांनो. आपण लोकेशनला आता कस्टमरला ड्रॉप केलं आहे आणि जस्ट आता इथं चहा पिलं आणि आता चहा पिऊन इथून निघतोय. आपण निघालो आहे आपण. हे बघा हे इथं एक घर आहे. इथं आपण कस्टमरला ड्रॉप केलं आहे इथं. आणि आता हे आपण इथं चहा पिऊन जस्ट आत्ता निघालो आहे. तर तुम्ही बघू शकता आपली गाडी चालली आहे. 5:30 वाजलेत आता. आपण तसं 5ला पोचलो आहे. अर्धा तास इथं वेट. 342 किलोमीटर झालं आहे ठाण्यावरून. तर अशा पद्धतीने मित्रांनो आता इथून निघणार आहे आपण. आता इथं ना आपलं घर कम्प्लीट 260 किलोमीटर येतं आहे कळंबोली. तर बघूया रस्त्यामध्ये जाताना कुठे वगैरे. आता आपल्याला फक्त 2 वेळा CNG. ॲक्च्युली मी एका ठिकाणी अजून एकदा CNG भरला मित्रांनो. तो काय मी स्क्रीनशॉट फोटो नाही काढला. मग येताना आपण 2 वेळा CNG भरला आहे. एकदा शिरडोनला आणि एकदा महाड क्रॉस केल्यानंतर एक CNG पंप आहे. तिथे भरपूर CNG पंप आहेत मित्रांनो. तुम्ही जर कोकणात जर येत असेल ना तर CNGचं अजिबात टेन्शन नाही. शनिवार रविवार थोडासा काय प्रॉब्लेम आला तर येत असेल, पण बाकीचे दिवस बिलकुल प्रॉब्लेम येत नाही. आणि रस्ता जो एवढा मस्त झाला आहे आता ना. छान रस्ता आहे. रस्ता बघू शकता तुम्ही. रस्त्याची क्वालिटी दोन पदरी रस्ता झाला आहे. चांगला रस्ता आहे. तर कस्टमर पण खुश झाले. वयस्कर होते, एजेड होते जरा. जे त्यांचे वडील होते त्यांचं मला वाटतं 96-97 वय असेल. त्यांची पूर्ण फॅमिली होती. आई वडील ते नवरा बायको आणि 4 जण होते. मुलगी होती ती नाही आली. त्यांना तिथंच ठेवलेलं. तर अशा प्रकारे 4घांना आपण आता इथं ड्रॉप केलं आहे. आणि एजेड असल्यामुळं थोडंसं मित्रांनो थांबत यावं लागत होतं. त्यामुळे बराच वेळ लागला. CNG पंपावर थांबत होतो, वॉशरूमला थांबलो, जेवायला थांबलो, चहा प्यायला 1-2 थांबलो. कारण कसं होतं त्यांच्या जास्त वेळ बसलं ना पायाला मुंग्या येतं त्या कस्टमरच्या. त्यामुळे आपण थांबलो. तर कस्टमर एकदम खुश झाले आपल्यावरती. आणि काय आपण घाई नाही, गडबड नाही, काय नाही. कधी तुम्हाला पोचायचं तेवढं टेन्शन नाही. त्यामुळे कस्टमरने आपल्याला पैसे पण चांगले दिले मित्रांनो. ॲक्च्युली तसं मी बघायला गेलं तर 8,500 रुपयाला हे ठरवलं होतं. कारण त्या दिवशी जे आलो ते पनवेलवरून मी यांना 7,500ला ड्रॉप केलेलं. मी परत त्यातनं म्हणलं मला ठाण्यावरून यांना पिकअप म्हणलं फक्त म्हटलं 1,000 रुपये एक्स्ट्रा द्या. पण त्यांनी मला 9,000 रुपये पाठवले. असं असतं मित्रांनो. कस्टमर तुम्ही जर सर्व्हिस चांगली दिली, सर्व्हिस म्हणण्यापेक्षा तुम्ही जर त्यांच्याशी व्यवस्थित बोलला किंवा गाडी ड्रायव्हिंग व्यवस्थित, त्यांना जर तुमचा स्वभाव आवडला तर ते कस्टमर मागितल्यापेक्षा जास्त पैसे देतात. 500 रुपये त्यांनी एक्स्ट्रा दिले, 9,000 रुपये दिले. कस्टमर खुश झालो, आपण पण खुश. आता निघतोय. आता आपल्याला लवकरात लवकर घर जवळ करायचं आहे. बघतो आता रस्त्यामध्ये कुठे CNG भरतो 1-2दा. आणि टोटल CNGचा खर्च किती आला आणि ह्या ट्रिपमध्ये आपल्याला शिल्लक किती राहिले हे तुम्हाला घरी गेल्यानंतरच कळेल.
संगमेश्वरला नाही जात मित्रांनो, कारण 5:30 वाजलेत आणि मी एकटा आहे. माझ्यासोबत जर अजून कोण असतं तर आम्ही जरूर गेलो असतो, पण आता एकटा आहे आणि कुठं आता संगमेश्वरला वगैरे खूप टाईम होईल. परत आपल्याला अंधार पडेल, 12 वाजतील घरी जायला. त्याच दिवशी आपण 5:30ला आलेलो, 6ला निघालेलो तर आपल्याला पोचायला 11 वाजलेले. तर आज जरा थोडंसं आपण 11 साडे 11 झालेले, आज जरा लवकर जाण्याचा प्रयत्न करतोय. तर मित्रांनो आलोय आपण आता CNG भरायला. इथं CNG पंप आहे. सावर्डे गाव क्रॉस केल्यानंतर एक 2-3 किलोमीटरवरती. इथं आता एकदा CNG भरला ना, इथून गाडी आपली डायरेक्ट जाईल ह्याला मानगावच्या आसपास किंवा मानगावच्या पुढे मागे तिथे एखादा पंप असेल, तिथून भरला का डायरेक्ट पनवेलला गाडी पोचेल. आता सध्या बघू शकता तुम्ही 6 वाजलेत, 377 किलोमीटर, 2 कांड्या CNG आहेत आपल्याकडे. आणि ते एक लस्सीचं दुकान आहे मित्रांनो, खूप छान लस्सी मिळते. जाताना आम्ही आज पण तिथं लस्सी घेतली होती आणि जाताना पण घेतली होती. आता आपण परत तिथून लस्सी घेऊन घरी जाणार आहोत आपल्या मुलीला वगैरे. तो वेगळाच ब्रँड आहे, मँगो लस्सी इतकी भारी लागते ना, खूप छान लागते. जर तुम्ही कधी आला चिपळूणवरून संगमेश्वर जाताना ना, चिपळूणपासून एक 15-16 किलोमीटर आल्यानंतर एक CNG पंप आहे, तिथं तुम्हाला ती भेटेल. तर बघूया आता CNG किती बसतोय. टाकतो फोटो मी, स्क्रीनशॉट देतो CNGचा किती बसले ते बघून. घेतली आहे लस्सी, बघू शकता तुम्ही. ही दिसायला कशी दिसते, उलटी दिसते, सरळ दिसते माहिती नाही, पण मँगो वसिष्टी म्हणून आहे. 1 मिनटं पाठच्या कॅमेऱ्याने दाखवतो. हे बघा हे मित्रांनो, वसिष्टी मँगो लस्सी एवढी जबरदस्त लागते ना. हा ब्रँड मुंबईत अख्ख्या तुम्हाला कुठं सापडणार नाही. यांची इथं कुठेतरी फॅक्टरी आहे बोलला, आणि तो आमच्या इकडे भेटतो. तर आपण इथून घेतली आता ती लस्सी. हे बघा हे यांचं वसिष्टी शॉपी म्हणून आहे, इथून आपण घेतली. तुम्ही कधी आला तर इथून नक्की ट्राय करा. तर CNG बसला आहे आपला 430 रुपयाचा CNG बसला आहे. हे बघा मी देतो व्हिडिओ, तर तुम्ही बघितलाच. तरी 2 कांड्या शिल्लकच आहेत. 6 वाजून 16 मिनटं झालेत आणि आता नॉनस्टॉप आपल्याला निघायचं आहे. मानगाववरून काय थोड्या सीट भेटल्या तर भेटल्या, नाहीतर डायरेक्ट गो टू पनवेल. तर बघू शकता परशुराम घाट याला नाव का दिलं आहे मित्रांनो, तर याचं एक कारण सांगतो तुम्हाला. इथे एक परशुरामाचं मंदिर आहे. हे बघा तुम्हाला हे पुढं जे दिसतंय ना धनुष्यबाण, ते परशुराम. आता हे इतिहासामध्ये एवढं डिटेल मला पण त्या परशुरामाबद्दल माहिती नाही, पण परशुराम मंदिर ह्या घाटामध्ये आहे. इथं बघा तो बोर्ड लावला आहे परशुराम मंदिर, त्यामुळे या घाटाला नाव दिलं परशुराम मंदिर. तर बघूया कधी योग आला तर आपण जाऊन येऊ परशुराम मंदिर. तर हे बघा इथून रस्ता आहे. आपण तुम्ही जर गेल्या व्हिडिओ बघितलं असेल तर आपण इथं नाश्त्याला थांबलो होतो गेल्या वेळा. आणि हे बघा हा इथून रस्ता आहे परशुराम घाटात जायला, मंदिराकडे जायला. तर आपण आता सध्या परशुराम मंदिरात आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण पोचलो आहे महडला. तर अशा प्रकारे बघा मित्रांनो 11:30 वाजलेत, 605 किलोमीटर गाडी चालली आणि 2 कांड्या CNG आहेत आणि आपण आता पोचलो आहे आपल्या सोसायटीच्या इथे. तर सांगतो तुम्हाला टोटल आपल्याला CNG किती गेला आणि किती खर्च आला ते. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण रात्री 11-11:30 वाजता पोचलो. खूप वेळ लागला, कारण मानगावला एवढं ट्रॉफिक लागलं ना, भयानक ट्रॉफिक लागलं. कारण काल आंबेडकर जयंती मिरवणूक वगैरे होती, त्यामुळे जाम होतं सगळं. आणि तिथं मानगावमध्ये सीटचा पण मी थांबायचा प्रयत्न केला, पण पोलीसवाले होते तिथं, काही थांबू दिलं नाही आपल्याला. आणि सीटा पण शक्यतो नव्हत्याच तिथे, त्यामुळे आपण डायरेक्ट आलो घरी. टोटल गाडी आपली चालली 600 किलोमीटर, 605 किलोमीटर तुम्ही बघितलं असेल. आणि आपण ॲक्च्युअली त्या कस्टमरकडून लमसम भाडं घेतलेलं. म्हणजे ज्या दिवशी मी गेल्या वेळेला संगमेश्वरला गेलेलो, पनवेलवरून गेलेलो, ते आपण 7,500 रुपये त्यांच्याकडून घेतले. ते बोलले आता आम्हाला ठाण्यावरून जायचं आहे. मग त्यांचे चुलत भाऊ होते, मग ठाण्याला गेलो. मग म्हटलं 1,000 रुपये एक्स्ट्रा द्या, 8,500 रुपये द्या. मग त्यांनी 8,500 बोलल्यानंतर ओके बोलले आणि गेलो आपण, जाऊन आलो. तुम्ही पूर्ण प्रवास बघितला. आणि परत तिथं त्यांना ड्रॉप केल्यानंतर त्यांनी मला 9,000 रुपये दिले, म्हणजे 500 रुपये एक्स्ट्रा दिले. कारण त्यांना पण थोडंसं बरं वाटलं, कारण वेळ आपण थांबत गेलो. कारण त्यांचे वडील 97 वर्षांचे वडील होते, त्यामुळे हळूहळू आपण तिथं वेळ लागला.
तर अशा प्रकारे आपली काल ट्रिप पूर्ण झालेली आहे. रात्री व्हिडिओ काढायला वेळ भेटला नाही कारण खूप वेळ झालेला आणि मला एवढी भूक लागलेली ना, भयानक भूक लागली, त्यामुळे मी काही व्हिडिओ एंड केला नाही. मग आत्ता व्हिडिओ एंड करतो. तर अशा प्रकारे 9,000 रुपये गेले आणि त्या 9,000 रुपये आपल्याला टोटल मिळाले. त्याच्यातून आपला CNG वगैरे ना टोटल बघितलं तर एक 2,000 रुपयाचा CNG गेला आहे. 600 किलोमीटर गाडी म्हणजे एका टाकीमध्ये 200 अशा 3 टाक्या लागल्या. 3 टाक्यामध्ये नाही म्हटलं तरी 600-700 रुपये जरी पकडली तरी 2100 रुपये होतात. मग आपण 2,000 रुपये राऊंड फिगर पकडले तर 2,000मधून 9,000मधून 2,000 गेले तर 7,000 रुपये आपल्याला टोटल प्रॉफिट या ट्रिपमध्ये राहिलं आहे. पण गाडी खूप चालवायला लागली. सकाळी 7ला आपण घर सोडलेलं. हां, आणि आपण सकाळी एक जी ट्रिप केलेली त्याचा स्क्रीनशॉट पण देतो मी. सकाळी एक जाता आपण ट्रिप केलेली ऐरोलीची 353, म्हणजे असे 9,353 रुपये राहिले. म्हणजे टोटल सगळं खर्च वगैरे जाऊन 7,000 रुपये आपल्याला कालच्या ट्रिपमध्ये राहिले. आणि खूप 2-3 दिवस हे झाले, मी जरा पर्सनल बुकिंग 2-3 मारल्या ना, धुळ्याची किंवा संगमेश्वरच्या 2, परत पर्सनल एक पालीची किंवा लोकलची, त्यामुळे ड्रायव्हिंग खूप झाली होती, खूप झोप येत होती. त्यामुळे आज आरामशीर झोपलो. सकाळी 9ला उठलो, आंघोळ वगैरे करून फ्रेश झालो आणि आता व्हिडिओ बनवतोय. आता आपण दुपारनं आज स्वामी समर्थ महाराज यांची हे आहे, तर आज तिकडं मठामध्ये जायचं आहे आपल्याला. त्यामुळे आता आपण तिकडं मठामध्ये चाललो आहे आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे करून आपण नंतर गाडी काढू दुपारनंतर. तर तो पण व्हिडिओ तुम्हाला येईल. तर हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकरात लवकर आपल्याला 1,000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत. आणि भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.